अनंत गीतेंना गर्व झालाय। आगामी निवडणुकीत त्यांचा गर्वहरण झाल्याशिवाय राहणार नाही। पक्षाने आपल्याला लोकसभा लढवण्याचा आदेश दिला तर मी निवडणूक लढेन आणि जिंकीन सुद्धा, अशी गर्जना सुनील तटकरे यांनी केली। गेल्या काही दिवसापासून सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात कलगीतुरा सुरू असून त्याचाच प्रत्यय कर्जत येथे आला। कर्जत येथील राष्ट्रवादी भवन येथे नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी सुनील तटकरे आले होते। 2 दिवसापूर्वीच रोह्यात जाऊन गीतेंनी तटकरेंना आव्हान दिले होते। आपल्या विरुद्ध तटकरे लढणारच नाही आणि जरी ते लढले तर त्यांना पुन्हा पराभूत करेन, असे गीते बोलले होते। यावर सुनील तटकरे काय बोलतात याकडे संपूर्ण रायगडचे लक्ष लागले होते। सुनील तटकरे आज कर्जत येथे आले असता गीते हे फार कार्यक्षम मंत्री असल्याची खोचक टीका सुनील तटकरे यांनी केली। पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण रायगड लोकसभा लढू आणि जिंकू देखील, असा आशावाद देखील तटकरेंनी व्यक्त केला। गेल्या 4.5 वर्षात गीते साहेबांनी इतकी आंतरराष्ट्रीय कामगिरी केली, करोडो लोकांना रोजगाराची निर्मिती केली, राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे चकाचक करून टाकला आहे आणि रेल्वेचं दुपदरीकरण त्यांनी पार अगदी गोव्यापर्यंत करून टाकलेलं आहे। इतक्या कामाचा त्यांनी डोंगर उभा केलेला असल्यामुळे त्यांच्यासमोर लढण्याची माझं धाडस नाही। त्या डिपॉझिट जप्त करायला किती मतं नेमकी लागतात तेवढं त्यांनी सांगितलं म्हणजे बरं होईल। त्यांच्या ज्ञानाचा फायदा मला सुद्धा नक्की घेता येईल। निवडणूक पक्षाने आदेश दिला, 100% लढणार आणि मोठ्या फरकाने विजय होईल। ठीक आहे, दरपोक्ती असते, गर्व असतो एखाद्या माणसाचा, ते त्याच्या बाबतीमध्ये ते बोलतील। जिल्हा परिषदच्या वेळेला सुद्धा त्यांनी ही दरपोक्ती केली होती, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा तीच केली होती। त्याचा अनुभव त्यांना आलेला आहे। आता तिसरा अनुभव लोकसभेमध्ये। सध्या निवडणूक कोकण पदवीधरांची असली तरी त्याला स्वरूप अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असे आले आहे। त्यामुळे दोघांच्या एकमेकांना आव्हान देण्याने रायगडकरांचे मात्र पुरते मनोरंजन होत आहे। रायगड माझासाठी भूषण प्रधान, कर्जत। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।